या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। सोलापूर महानगरपालिकेचं सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचं अंदाजपत्रक सोमवारी सादर करण्यात आलं। स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांनी सभागृहात हा अर्थसंकल्प मांडला। माननीय स्थायी समिती सदस्यांसमवेत व संबंधित खाते प्रमुख यांच्याबरोबर प्राथमिक स्वरूपाची चर्चा करून माननीय स्थायी समितीने जमा बाजूमध्ये चालू बाकी व थकबाकी वसुलीसाठी विशिष्ट व प्रभावीपणे नियोजन करून महानगरपालिकेच्या उत्पन्नाच्या इतर बाबींपासून उत्पन्न वाढीला प्राधान्य देऊन उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला आहे। शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे हे बजेट असून महापालिकेच्या उत्पन्न वाढीवर विशेष भर देण्यात आल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं। विविध विकास कामांसोबतच नागरिकांच्या हिताच्या अनेक कल्याणकारी योजनांसाठी निधीची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली। यंदा वाढीव निधीची तरतूद करताना बजेट 66 कोटी 33 लाखांनी वाढवण्यात आल्याचं सांगितलं। पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते विकास तसंच सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देत सोलापूरला अधिक सक्षम आणि प्रगत बनवण्याचा उद्देश या बजेट मागे असल्याचं सांगण्यात आलं। महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितलं की शांत आणि संयमी पद्धतीनं काम करत शहराच्या विकासासाठी विविध निर्णय आणि प्रकल्प राबवण्यात आलेत। त्याचाच परिपाक म्हणून हे संतुलित आणि सर्वसमावेशक बजेट सादर करण्यात आलं आहे। सोलापूर शहरामध्ये अतिशय वास्तविक बजेट या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे। त्याबद्दल आमचे सभागृह नेते नरेंद्रजी काळे यांचे मी या ठिकाणी समर्थन करतो। आयुक्त यांनी सुचवलेला जो अंदाज आहे 926-27 आर्थिक मध्ये बाबींमध्ये मिळणारे उत्पन्न 924 कोटी, तर स्थायीने या ठिकाणी कपात वाढ करून 930 या ठिकाणी 30 कोटी या ठिकाणी सुचवलं होतं। तसंच मनपा अंदाज 990 कोटी, जवळपास 60 कोटी या ठिकाणी आम्ही वाढ केलेली आहे। सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यावश्यक जे काय विकासासाठी जे लागणारे भांडवली तक्त्यामध्ये त्यात आम्ही रस्ते करणे, तसंच MIDC भागामध्ये मूलभूत सुविधा सुख सुविधा करणे, हातवाड भागामध्ये सुविधा करणे, परत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महिला जे रात्री अपरात्री शहरामध्ये फिरतात त्यांना या ठिकाणी CCTV बसवून त्यांच्यावर जे काय शहरामध्ये प्रकार घडतो म्हणजे ह्याचा प्रकार जो घडतो त्याला आळा घालण्यासाठी आम्ही या ठिकाणी CCTV कॅमेऱ्यांचं या ठिकाणी नियोजन या ठिकाणी केलेले। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं इकडे या ठिकाणी संविधान भवन बांधणे या ठिकाणी 1 कोटी रुपये आम्ही या ठिकाणी ठेवलेले आहेत। मराठा समाजासाठी या ठिकाणी मराठा भवन बांधणे म्हणून या ठिकाणी 1 कोटीची तरतूद केलेली आहे। बसवेश्वर महाराजांचा पुतळा असेल, लिंगायत भवन असेल, या ठिकाणी आम्ही तरतूद त्यांना निधी देण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न केला। तसेच जो 54 मीटरचा सोलापूर शहराचा जो अनेक वर्षापासून रखडलेला जो विषय होता 54 मीटरचा, या ठिकाणी त्या ठिकाणी तरतूद ठेवून तो जो रस्ता आहे तो लोकांसाठी खुला करून त्या ठिकाणी जे काय आता अजून अडीअडचणी आहेत ते त्याला व्यवस्थित हे करून लोकांसाठी सोय करण्याचं या ठिकाणी आम्ही 1 कोटी रुपयाची या ठिकाणी तरतूद केली। आणि लाईट आणि दिवे त्या ठिकाणी आता रात्री देखील लोक प्रवास करतात त्याच्यासाठी 75 लाखाची या ठिकाणी आम्ही तरतूद केलेली आहे। अनेक विषय असं या ठिकाणी आहेत। हातवाड भागामध्ये प्रसूतीगृह बांधणे, परत तसेच शहरामध्ये देगाव भागामध्ये या ठिकाणी स्मशानभूमीची जागा जर अजून एखाद्या मिळत असेल तर तिथं त्या लोकांच्या सोयीसाठी या ठिकाणी बांधण्यात यावं म्हणून आम्ही या ठिकाणी तरतूद केलेली आहे। तसेच अजून बाकीचं बघायला गेले तर पदाधिकाऱ्यांच्या पावसाळ्यामध्ये स्टॉर्म ड्रेन लाईन टाकणे यासाठी 4 कोटीची तरतूद केलेली आहे। अनेक तरतुदी हेडगेवार पटांगण असेल त्या ठिकाणी आम्ही 50 लाखाची तरतूद केलेली आहे। छत्रपती संभाजी तलाव असेल त्या ठिकाणी मूलभूत सोयी सुविधा करणे म्हणून या ठिकाणी 1 कोटीची तरतूद या ठिकाणी आम्ही केलेली आहे। बरेचशा सोलापूर शहराच्या विकासासाठी अनेक तरतुदी आम्ही या ठिकाणी करू शकलो आणि वास्तविक बजेट या ठिकाणी मांडण्याचा आणि सोलापूर शहराच्या सुधारण्याकरिता या ठिकाणी आज बजेट आमचे सभागृह नेते नरेंद्रजी काळे या ठिकाणी मांडले आणि आम्ही त्याला या ठिकाणी मंजुरी देण्याचा प्रयत्न करा। आणि तसेच महानगरपालिकेचे जे आपले कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी मेडिक्लेम खूप आवश्यक आहे, कारण का अनेक कर्मचारी या ठिकाणी शहरामध्ये काम करत असताना
बरेचसे कर्मचारी म्हणजे आपल्याला माहिती आहे सकाळ सकाळच्या सत्रात कोण ड्रेनेजच्या भागामध्ये काम करतो, कोण काही घाणीचं त्या ठिकाणी साम्राज्य हे असतं, त्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी मेडिक्लेम मिळाला पाहिजे अशा दृष्टिकोनातून मनपा कर्मचाऱ्यांना मेडिक्लेमच्या सोयीसाठी या ठिकाणी 3 कोटीची तरतूद आम्ही या ठिकाणी केलेली आहे.